मी संजिता महापात्र, आयुक्त सांगली मिराज कुपवाड शहर महानगरपालिका. काही प्रसार माध्यमामध्ये महानगरपालिका मार्फत अन्यायकारक घरपट्टी वाढ ह्या अनुषंगाने भरपूर बातमी काही दिवसांपासून चालू आहे. तर त्या अनुषंगाने स्पष्टीकरण द्यायलासाठी आणि सर्वांना फॅक्ट्स बेसिसवर माहिती द्यायलासाठी आज मी आपल्या समोर आहे. ह्या जी करंट सर्वे झाला होता त्यामध्ये अराउंड 2,10,000 नवीन टोटल प्रॉपर्टी सांगलीमध्ये आहेत त्याचं आपण फाइंड आउट केलं होतं. आणि त्या अनुषंगाने जे आपण घरपट्टीमध्ये बदल केलेले आहेत, ज्या घरपट्टीमध्ये काही मालमत्तामध्ये आपल्याला कर कमी झालेले असं घरपट्टी एकूण 36,539 आहे. 500 चौरस फूट मालमत्ता ज्यामध्ये आपण काही पण बदल केलेले नाही आहे तसं मालमत्ता अराउंड 44,210 आहे. ज्या घरपट्टीमध्ये वाढ झालेली आहे करांचं त्या अराउंड 74,252 आहे. 74,252 जे त्याचं ब्रेकअप आहे ते असं आहे की टोटल ज्या घरपट्टीमध्ये तिप्पट पर्यंत कर वाढ झालेले आहे ते 106 प्रॉपर्टीज आहेत आणि दुप्पट रक्कमेने कर वाढ झालेली आहे ते 501 मालमत्ता आहे. ज्या घरपट्टी मालमत्तामध्ये आपलं दुप्पटपेक्षा कमी कर वाढलेले आहेत ते 47,415 आहेत आणि दुप्पटपेक्षा जास्त कर वाढलेले आहेत ते 26,230 आहे. जे 106 आणि 501 मी मालमत्ता सांगितले ज्यामध्ये तिप्पट आणि दुप्पट कर वाढला होता त्यामध्ये मालमत्ताच्या रेडी रेट जे आपण बघतोय त्या अनुषंगाने हे वाढ झालेली आहे. पण हे जे दुप्पटपेक्षा जास्त कर वाढ झालेली आहे 26,230 आणि 47,450 जवळपास आपलं 70,000 घरपट्टी आहे ज्यामध्ये वाढ झालेली आहे. ते वाढ क्षेत्रामध्ये बदल असो किंवा बांधकामामध्ये बदल असो किंवा नवीन बांधकाम हो काही गोष्टीमध्ये चेंजेस झाल्यामुळे हे घरपट्टीमध्ये वाढ झालेली आहे. तर त्या अनुषंगाने मला सर्व नागरिकांना आव्हान आहे की हे घरपट्टीचं खूप जास्त प्रमाणे वाढलेले जे आकडेवारी आपण वारंवार सांगतो तसं नाही आहे. जरी आपलं काही चेंजेस झालेले आहेत तर आपल्या मालमत्तामध्ये तरी घरपट्टीमध्ये वाढ झालेली असणार. अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. आपण एक वेळ दिलं होतं ज्यामध्ये आपण सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं आपला काही ह्यामध्ये शंका असेल किंवा ह्यामध्ये काही आपल्याला काही सुचवायचे असेल की चूक झालेली मालमत्ताच्या करमध्ये तर आपण यामध्ये हरकती घेऊ शकतात. आज आपल्याकडे 1,60,000 घरपट्टी टॅक्स डिमांड नोटीस वाटप झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला आतापर्यंत 16,000 तक्रारी प्राप्त झालं होतं. त्या 16,000 मधून 7,000 तक्रारीचं आपण निराकरण केलेले आहेत आणि 4,700 तक्रारीमध्ये आपल्याला तथ्य आढळून आलेले आहेत आणि त्याची फेर मोजणी डिपार्टमेंट मार्फत करण्यात येणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये एक बातमी आली होती की हॉस्पिटलच्या करमध्ये खूप मोठा वाढ दाखवण्यात आला होता. आपली टीम तिथे उपस्थित झाली, त्यांनी मोजमाप केले आणि त्यामध्ये त्यांना चूक दिसून आला आणि त्यांनी परत त्यांची घरपट्टीमध्ये दुरुस्ती केली. माझं म्हणण्याचं एवढे मोटिव्ह आहेत की काही ठिकाणी बिकॉज हे कम्प्युटर जनरेटेड ह्युमन जनरेटेड आहेत तर काही ना काही अडचण येऊ शकते, काही चुका होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपण वेळ देऊन आपल्याला दुरुस्ती करायलासाठी हरकती घ्यायलासाठी वेळ दिलं होतं. ज्यामध्ये तथ्य आहे नक्की महानगरपालिका त्यामध्ये बदल करेल. माननीय महापौर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती पण स्थापना केलेली जे ह्या आठवड्यामध्ये जेवढ्या नागरिकांच्याकडून रिक्वेस्ट आला होता, विनंती आली होती की ह्यामध्ये असं चेंजेस व्हायला पाहिजे त्याच्यासाठी पण सकारात्मक महानगरपालिकाच्या हिताच्या अनुषंगाने निर्णय होतील.